बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचा OMG2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता। या चित्रपटामध्ये अक्षयनं भगवान शंकरांची भूमिका साकारली होती। आता अक्षयचं शंभू हे गाणं रिलीज झालंय। या गाण्यामधील अक्षयच्या लुकनं अनेकांचं लक्ष वेधलंय। प्रसिद्ध गीतकार वरुण ग्रोवर यांनी ऑल इंडिया रँकच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलंय। IIT विषयावर आधारित ऑल इंडिया रँक नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झालाय। कॉमिक फॅंटसीच्या निमित्तानं अक्षय कुमार आणि प्रियदर्शन हे 14 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत। कॉमिक फॅंटसी या चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे। या दोघांनी 2010 मध्ये खट्टा मिठा हा चित्रपट एकत्र केला होता। नेटफ्लिक्सच्या मर्डर मुबारक मध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। यामध्ये पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूरसह सारा अली खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार प्रथमच एकत्र दिसणार आहेत। अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेत असते। आज नोराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। नोरा फतेही ही कॅनेडियन असून बॉलिवूडमध्ये तिचं वर्चस्व आहे। छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळीकडे आपल्या विविधांगी भूमिकांसोबत बोल्ड लुकमध्ये चर्चेत राहणारी मोनी रॉय शिवभक्तीत रमली आहे। मोनीनं कोइंबतूरमध्ये महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचं मोठ्या भावभक्तीनं दर्शन घेतलंय।